प्रत्येक आईवडिलांनी ऐकावी अशी ही पोस्ट. मूल ते कधीच करत नसतं जे आपण त्याला शिकवतो. मूल ते करतं जे ते पाहत असतं. जर आई-बाबा शांततेने बोलत असेल तर मूल देखील त्याच वातावरणात वाढतं आणि तसंच वागतं. घरात जर प्रेम, सन्मान, समजूतदारपणा असेल तर मूलही तेच शिकेल. आपले वडील आपल्या आईला मान देत आहेत, आपली आई वडिलांना मान देते, हे जेव्हा ते मूल बघतं तेव्हा तो देखील आपल्या आईवडिलांना मान द्यायला लागतो. जर आपण रागात ओरडलो तर मूलसुद्धा ओरडायला शिकतं. आणि म्हणूनच आजपासून एक असा नियम करा की मुलांच्या समोर कधीच ओरडायचं नाही. हवी तशी वागणूक आपल्याला हवी असेल तर आधी स्वतः ती त्यांना दाखवा. तुम्ही स्वतः एकमेकांना आदर द्या. म्हणजे नवरा बायकोंना तर तुम्ही एकमेकांनी आदर द्यायला हवा, पण मुलांनासुद्धा आदराने वागवा. तेव्हा ते मूल तुम्हाला आदर तुमचा करेल. मुलांचे सगळ्यात मोठे शिक्षक कोण असतात माहिती आहे तुम्हाला? शाळेतले नाही आणि घरातले सुद्धा नाही. सांगा बरं मग कोण? त्यांचे डोळे, त्यांचा अनुभव हे त्यांचे मोठे शिक्षक असतात. मुलं आपल्या वागणुकीच्या आरसासारखेच असतात. ते जसं आपण वागू तसे ते वागतात. सकारात्मक शब्द हे मुलांना प्रेरित करतात आणि म्हणून मुलं ही देवाघरची फुलं असं का म्हटलं आहे? कारण ते जे पाहतात, ते जे बघतात तेच सगळं अनुकरण करतात. आणि म्हणून प्रत्येक आईवडिलांनी हे पाहायला पाहिजे. तुम्हाला ही जर पोस्ट आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना पाठवा, शेअर करा आणि तुम्हीसुद्धा फॉलो करा. पटले का तुम्हाला माझे विचार? मग नक्की कमेंटमध्ये कळवा मला.